दुसरीकडे नेहमी विशाल बोलत असतो की मला तो आवडतो किंवा मी त्याला सपोर्ट करणार. अंडे पण त्याने तुला दिले होते त्याचे. विशाल हे मुद्दामून वागला असं वाटतं तुला प्रभू, की त्याने तुला मुद्दामून कॅप्टन्सी दिली नाही कारण तुला इम्युनिटी मिळू नये? मला असं वाटतंय की तो फक्त तोंडापुरतं मला अरे तू तर मेरा भाई आहे, तू तर मेरा यार आहे, तू तर कुछ भी कर सकता है असंच बोलायचं. मग त्याचा गेम काय खरा खोटा नव्हता, ते फक्त अप्पलपोटा माणूस आहे. म्हणजे फक्त मी पण दाखवतोय की मी भारी, मी याच्यासाठी ते करतो, मी त्याच्यासाठी ते करतो. पण काय नाही, त्याला म्हणजे त्याची हिंमत नव्हती होत. आता तुम्ही तर एपिसोड बघितले असन, प्रत्येकासोबत गोड होता, लढत होतो. तर मी चाकला लढत होतो त्याच्यासोबत. मला तो टार्गेट करायचा, कारण की त्याला माहिती होतं याचा आवाज कमी आहे, याची हाईट पण छोटी आहे, करू शकतो तर आपण याला टार्गेट करू शकतो, याच्यासोबत भांडू शकतो. म्हणून तो माझ्याशीच भिनायचा. आणि त्याला माहीत होतं आपण जर याला इम्युनिटी दिली तर मग त्याला इम्युनिटी दिली तर मग तो सेफ होईन आणि अजून वाचन. आणि इतका वीक प्लेअर आणि ट्रॉफी घेऊन गेला तर आपण काय करायचं. तर तसं त्याला वाटत होतं. माझ्या हिशोबाने मी जे काय करीत होतो मी बरोबर क्लिअर करीत होतो. पण त्यांचा कोणताही मी पण दाखवते तर तेवढंच गेम खेळून पुढे जाते. ते खोटे वागतात तुला असं वाटतं का रे घरातले स्पर्धक? म्हणजे नॉमिनेशन आलं किंवा एविक्शन आलं किंवा कॅप्टन्सी आली आणि तेव्हा एक बोलतात आणि नंतर जेव्हा आपापसात ग्रुप करून बसतात तेव्हा वेगळं बोलतात. एस्पेशली जेव्हा प्रभू वीक आहे अनेकदा ऐकलं. तू सुद्धा अनुभव घेतलास हा की सगळं खोटं खोटं वागतायत? हो, मी ऐकलेलं की अरे म्हणलं तोंडापुरतं करतेच म्हणलं, यायचं कुठं म्हणलं, यांच्या कुठं माणूस की म्हणलं की प्रभू खूप चांगला आहे, खूप असा, हे फक्त तोंडापुरतं करतात म्हणलं. आणि पाठीमागं गेलं की आपल्याच पोटात चाकू घालतात म्हणलं. हे फक्त तोंडापुरतं म्हणलं. जे की आपला फायदा जेवढं होत नाही तेवढं जवळ धरतात आणि फायदा झाला की मग त्यालाच हे करायचं. प्रभू मला सांग, सागर दादा तुला आवडतो का नाही आवडत? तसं मला तर पहिलं खूप सागरदादा आवडायचे आणि खूप भारी होते, कारण की ते एंटरटेनमेंट करायचे. हां, ते बोलत होते मी आलतो तुझ्याकडे, आलते ते माझ्याकडे, मला विचारलं होतं का एकला बसलात, खूप चांगले होते. पण नंतर ना त्याचं मला असं जाणवायला लागलं, अरे मला माझ्यासोबत जवळ धरलं, हे करायला लागलेत. पण अचानक यांचं असं का होतंय, मला असं का जाणवतं की माझ्यावर काहीतरी चिडल्यासारखे किंवा माझ्यावर ओरडतेत. अचानक ते कोणावर बी ओरडायचे माझ्यावर. मला लहान बघून ते जास्त माझ्यावर आवाज चढवायचे. तर मी सहन नव्हतं करू. मग मी पण त्यांना बोलायचो. मग त्यांच्याकडून मी बाजूला गेलो आणि मग मी माझा एक ग्रुप बनवला होता.